रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पासून 5 मैलावर असलेले आंबडवे हे आंबेडकर घराण्याचे मूळ गाव. डॉक्टर भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. रामजी आंबेडकर हे लष्करी सेवेतून निवृत्त होऊन काही काळ रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे राहत होते. त्यानंतर त्यांनी सातारा येथे नोकरी मिळवली. त्यामुळे भीमरावांचे शिक्षण सुरुवातीला दापोली येथे व नंतर सातारा येथे झाले. रामजी नंतर मुंबईला राहायला आले. भीमराव एल्फिस्टन माध्यमिक शाळेतून 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च जास्त होता. समाजसुधारक गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी सर नारायण चंदावरकर यांच्या मध्यस्थीने बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड हे मुंबईत आले असताना त्यांची भेट घेऊन भीमरावांना शिष्यवृत्ती मिळविण्यात मदत केली. पदवी प्राप्त होताच बडोदा संस्थानात नोकरी करण्याची अट होती. भीमराव शाळेत असताना त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली होती आणि महाविद्यालयीन जीवनात ही आवड वाढतच गेली. इसवी सन 1912 मध्ये BA झाल्यावर त्यांनी बडोदा संस्थानात नोकरीची सुरुवात केली. पण अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीत जन्मल्यामुळे आणि जातीयवादाने बरबटलेल्या तत्कालीन समाजात त्यांना खूप मानहानी सहन करावी लागली. त्यामुळे ती नोकरी सोडून ते परत मुंबईला आले. याच सुमारास त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आता ते आर्थिक विवंचनेत होते. त्यांनी सयाजीराव गायकवाड यांची भेट घेतली. बडोदा संस्थानाने तेव्हा उच्च शिक्षणासाठी काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेला पाठविण्याचे ठरविले होते. महाराजांनी त्यांना अर्ज करण्यास सांगितले. रीतसर मुलाखत होऊन त्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आणि ते 1913 मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले. अमेरिकेत त्यांनी 1913च्या जुलै महिन्यात न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांनी केवळ राज्यशास्त्राचेच नव्हे तर अर्थशास्त्र, समाजशास्त्र, नीतिशास्त्र, मानववंशशास्त्र इत्यादी विषयांचाही अभ्यास केला. ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी 1915 मध्ये MA ची पदवी मिळविली. त्यानंतर 1916 मध्ये नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिक अँड ॲनालिटिकल स्टडी या विषयावर प्रबंध लिहून डॉक्टरेट ही पदवी मिळविली. जुलै 1916 मध्ये ते अमेरिकेतून इंग्लंडला गेले व त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी आणि ग्रेज इनमध्ये कायद्याच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. पण त्यांच्या शिष्यवृत्तीचा कालावधी संपल्यामुळे ते ऑगस्ट 1917 मध्ये भारतात परत आले. अर्धवट राहिलेला अभ्यासक्रम त्यांना पुढील 3 वर्षात पुरा करायचा होता. ते जुलै 1920 मध्ये पुनश्च इंग्लंडला जाऊन त्यांनी आपला अर्धवट राहिलेला अभ्यास सुरू केला व जून 1921 मध्ये प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन इन ब्रिटिश इंडिया हा प्रबंध सादर करून लंडन विद्यापीठाची MSc ही पदवी मिळवली. त्यानंतर मार्च 1922 मध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध सादर करून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली. त्याचवेळी त्यांनी बार ॲट लॉ म्हणजेच बॅरिस्टर ही पदवी सुद्धा मिळवली. अशा रीतीने MA, PhD, MSc, DSc आणि बार ॲट लॉ अशा पदव्या त्यांनी मिळवल्या. पण अफाट वाचन, मनन, चिंतन यामुळे त्यांचे प्रत्यक्षातील ज्ञान हे त्या पदव्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होते. त्यांची सारी शक्ती अस्पृश्यतेच्या विरोधात झगडण्यात खर्च झाली, अन्यथा आपल्याला बुद्धिमत्तेचे अनेक आविष्कार पाहायला मिळाले असते.
माझे कर माझे जुळते